हॅलो, मी अपूर्वा. हंग्री माइंड रेसिपी माझ्या या यूट्यूबच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मक्यापासून कटलेट. चला तर पाहूया. यासाठी लागणारे साहित्य आहे लाल मिरची पावडर, हळद, उकडलेला बटाटा, उकडलेले मका, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि कॉर्नफ्लॉवर. सर्वप्रथम आपण जे उकडलेले मका होते ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. अशा प्रकारे. त्यानंतर आपण हे बारीक केलेला मका एका वाटीमध्ये काढून घेत आहोत. त्यानंतर उकडलेला बटाटा त्यात टाकून घेणार आहोत. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर 1 हात चमचा टाकायचा आहे, थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि चाट मसाला. हे सर्व साहित्य आपण एकत्रित एकजीव करून घेणार आहोत. ते छान मिक्स झाल्यावर आपण त्याचे कटलेट बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे एकसारख्या आकाराचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण तवा तापायला ठेवणार आहोत गॅसवरती. तवा तापल्यावरती त्यावर आपण तेल सोडून घ्यायचं आहे. हे तेल व्यवस्थित आपण तव्यावरती पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले कटलेट्स त्यावरती चिटकणार नाही. हळूवारपणे एक एक कटलेट आपण त्या तव्यावरती शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. पुन्हा आपण त्यावरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. कटलेट हे आपण दोन्ही साइडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं एका साइडनी कटलेट किती छान भाजल्या गेले आहे. अशा टायमिंगला आपण गॅसना आपला मीडियम वर ठेवायचा आहे. जास्त फास्ट ठेवला तर ते आपले कटलेट जळण्याची भीती असते. अशाच प्रकारे आपण दुसऱ्यांदा परत तव्यावरती तेल टाकून घेतलेलं आहे आणि बाकीचे उरलेले कटलेट्स पण आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकताय कटलेट किती छान दिसत आहेत. इथे आपले मक्याचे कटलेट्स बनून तयार आहे. तुम्ही हे टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता.
अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.